जर विवाहाच्या पण मोहातून बाहेर पडायचं असेल तर काय बोलला तुम्ही? आला किरंजन गुरादेश काय येत नाही, भांडण मिळत नाही ना. भांडण काय नाही. तर आधी भ्या वाटतं मला. नाही भांडण नाही असं. नाही बर्फी नाही नाही साखर, पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल भाकर. बाकी कसं वाटतं तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल? कसं आहे तुमचा राहणं? आरामशीर आपलं काम करणे खाणे. मला तुमचं जीवन कसं वाटतं तुम्हाला? तुमचं आपला व्यवस्थित बरं वाटते, असं चांगलं आहे म्हणजे समाधानी आहे तुम्ही? समाधानी काय. ओके. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? ओके. आणि जरी त्रस्त असाल तरी तुम्ही हा व्हिडिओ पाहून नक्की आनंदी व्हाल, कारण तुम्ही दिलेल्या ज्या पहिल्या प्रतिक्रिया होत्या त्यामुळे अशाच आम्ही एका आगळ्या वेगळ्या गावाला भेट दिलेली आहे आणि तिथल्या लोकांशी संवाद साधला आहे. आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की आजकाल जे शहरातील जे धकाधकीचं जीवन आहे त्यामध्ये सर्वजण आर्थिक आणि भौतिक गोष्टींच्या मागे धावून स्वतःचे सुख आणि स्वास्थ्य हरवून बसलेले आहेत आणि परमेश्वर आणि अध्यात्म हे देखील विसरलेले आहेत. या उलट जे दुर्मिळ भागातील लोक आहेत ते कष्टाचे आणि शेतीवाडीचे काम करून सुखी आणि समाधानी आहेत आणि शिवाय परमेश्वराची भक्ती मनोभावे करून ते आनंदी आहेत. आणि हे जर जाणून घ्यायचे असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. खूप छान असं हे हिरवेगार दिसत आहे. इथे आपण विचारूया या गावाबद्दल माहिती काय आहे. नमस्कार. ही कोणतं गाव आहे? ही रेणावी. म्हणजे काय आहे इथे? काय रेवणसिद्धाचं मंदिर आहे इकडं, ही मूळस्थान म्हणून. इकडं पण रेवणसिद्धाचंच देवस्थान आहे. म्हणजे रेवणसिद्ध नावाचा देव आहे का? हो. तर आता आपण हळूहळू वर जाणार आहोत आणि बघूया पुढे काय दिसत आहे ते. नमस्कार मावशी. काय नाही, असंच एक व्हिडिओ घेत होतो. काय नाव आहे तुमचं? काय येत नाही, भांडण मिळत नाही ना. भांडण काय नाही. तर आधी भ्या वाटतं मला. नाही भांडण नाही असंच विचारतोय. म्हणजे काय करता तुम्ही काम? शेती. आणि हे आता काय चरायला लागलाय का गुरु? कसं वाटतं तुम्हाला? तुमचं जीवन कसं आहे? छान वाटतं. जीवन हे तुम्हाला आवडतं आहे? याच्यामध्ये आनंदी आहे म्हणजे तुम्ही? ओके चालेल. आम्ही की कसं वाटतं तुम्हाला? हो, काय नाही विचारलं घेते. त्यांचं पण झालं घेतलं. भांडायचं वाटतं. नाही भांडायचं काय नाही. पुढे आपल्याला अजून एक माणूस दिसत आहे. आपण त्यांना जाऊन विचारूया नक्की या गावामध्ये अजून काय काय आहे ते आणि त्यांच्याशी थोडंसं बोलून घेऊया आपण. नमस्कार. एक चॅनेल आहे, एक गाव म्हणजे आगळ्या वेगळ्या गावांची आम्ही माहिती घेतो. तसं पुढं इकडे कोणतं गाव आहे? गाव नाही, मंदिर आहे. कशाचं मंदिर आहे? सुळकाई देवी का? हा. तुम्ही काय करता? शेती म्हणजे काय असतं पीक? उडीद असते. अच्छा. शेंगा असते. ओके. आणि मग हे तुमचंच आहे का कुत्र? आणि जनावर ही? हा. कसं वाटतं तुम्हाला? राहणीमान कसं आहे तुमचं? आमचं व्यवस्थित आहे. समाधानी आहात, आनंदी आहात? तुमच्यावर हे साहित्य काय आहे मग? हे आहे कासरा आहे, बांधायच्या. हा, म्हणजे दोरी वगैरे का? म्हणजे जनावरांना बांधण्यासाठी. आणि जेवण पण घेऊन आलेलं आहे काय तुम्ही? म्हणजे तरी किती लांब आहे तुमचं इथून घर? त्याला वाटलं कोण आलं. नमस्कार. काय नाव आपलं? आपलं नाव माझं कमलाकर गणपती जंगम आहे. बरं. काय करताय आपण इथे? असं आपले जरा थोडं मंदिराकडे लक्ष ठेवून जरा शेती वगैरे जनावर वगैरे असं बघत असतोय. हा. म्हणजे देवपूजा आणि शेती वगैरे असं मंदिरातले पूजा वगैरे असं आरत्या वगैरे. हा. म्हणजे मंदिरातलं पण पौराहित्य असतंय आणि शेती वगैरे पण करताय. हा. आणि जनावर पण आहेत का? जनावर वगैरे सर्व आहेत. हा. तरी कसं असतंय तुमचं म्हणजे दिनक्रम कसा असतो? सकाळी कितीला उठता वगैरे तुम्ही? पहाटे 4 पर्यंत 4:30 ला उठताय. आणि मग नंतर काय करता? मग तिथून वगैरे आंघोळ करून बसवानांची पूजा केली जाते. पूजा करून तिथून वरच्या मंदिरात जातो. म्हणजे रोज पहाटे 4 ला उठून तुम्ही किती वेळ मग पूजा करता?
एक अर्धा पाऊण एक तास. एक तास जातो तुमचा जातो सकाळी सकाळी, हे करायला. हो. त्यानंतर मग काय तिथून करता? वर मच्छा मंदिरात मच्छा दुपारती करून वगैरे आरत्या वगैरे करतो. बर. आरती काय करत असतं सुरुवात तिथे हा हा हा. जमा होतात बाहेर लोक म्हणतात आरती. हा हा. तर हे सकाळी मग किती वेळेला पूर्ण होते मग आरती वगैरे? 7:30 ते 8ला 8. पूर्ण होते. म्हणजे पूर्ण तुमचे सकाळचे 3 ते 4 तास पूजेमध्ये जातात. हा याच्यामध्ये. आणि मग नंतर आपलं जनावर वगैरे असं शेतीमध्ये शेती थोडं करायला लक्ष येतं. ठेवायला. हा. मग आणि दुपारच्या वेळेला मग जनावर घेऊन येतं दुपारी का? जनावर वगैरे असं हेडवर वगैरे तिकडं आराम परत घेत असतं असं. तीर्थक्षेत्रामध्ये गायमुख आहे आणि इकडे फुलबाग आहे. फुलबाग वगैरे पण आहेत अशा? हो होय. तिथं पाणी सर्व सतत पाणी वाहिलं जातं. हा हा हा. मग हे तुम्हाला तुमचं जीवन कसं वाटतं तुम्हाला? तुमचं आपलं व्यवस्थित बरं वाटते असं चांगलं चांगलं आहे म्हणजे समाधानी आहे तुम्ही? समाधानी काय. ओके ओके. तुम्ही जेवणाचं कसं करता? हा जेवण येताना घेऊन आलेलं असतं ना बर बर. ते झाडाखाली. आता हे तर ठेवलेलं आहे. ठेवलंय का? अच्छा बघू शकतो की आपण काय? हा, बघू शकता. या की आम्हाला बघायचं म्हणजे तुम्ही जेवण वगैरे काय हे करत असतात. अरे वा. कांदा वगैरे म्हणजे असं हे शेंगदाणे पिठलं वगैरे? हो 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 सर्व. एकंदरीत चपाती भाकरी वगैरे आणली जाते आणि आराम आहे टेकडीवरती असं बसून खाल्लं जातं. म्हणजे मोकळ्या वातावरणात तुम्ही? काय वातावरण बरं वाटतं एकदम मस्त. ओके ओके चालेल. इथे एका शेतामध्ये आलेलो आहे आणि इथे काही महिला शेतामध्ये काम करताना दिसत आहेत. तर आपण विचारूया त्यांना ते काय करतात. नमस्कार. काय करता तुम्ही? हा हा. कशाची शेती आहे ही? सोयाबीन हे केलेलं आहे का? बरं बरं. आणि कधीपासून मग हे करताय तुम्ही? 2-3 दिवस भांगलताय. आणि बरं बरं चालेल. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? ओके ओके. कधीपासून तुम्ही शेती करता? म्हणजे 20 वर्ष झाली जवळजवळ तुम्ही या शेतीमध्ये आहे. आणि काय सांगाल तुम्हाला कसं वाटतं म्हणजे तुमचं जीवन वगैरे? छान वाटतं आमचं जीवन. रानात काम करू वाटतं. रानात काम करू वाटतं. आणि शेतात आता पीक वाटतं इतकं काढलं पाहिजे की पीक कसं घ्यायचं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही रानातलं काम करून आनंदी आहात? सुखी आहे. अरे हो. आणि एखादा अभंग बिभंग घ्या की आमचा टीव्हीवर. काय घेऊ? अभंग आवडेल ना का? म्हणा ना तुम्ही. मोजता येत नाही मापानं एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. पेढा नाही बर्फी नाही नाही साखर पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल भाकर. मोजता येत नाही मापानं मोजता येत नाही मापानं एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. एक वेळा जाऊन यावो पंढरीला एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण नमस्कार माऊली. नमस्कार. काय करताय तुम्ही इथे? सुरू आहे आपलं काम पाहिजे बैल चारणे शेती करणे. हा हा. म्हणजे आता बैल चारायला आणलेत तुम्ही. कशाची शेती करता? आपलं कोरडभाऊ. कोरडवाहू शेती आहे. बाकी कसं वाटतं तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल? कसं आहे तुमचा राहणं? आहे आरामशीर आपलं काम करणे खाणे. काम करणं खाणे. आनंदी आहात म्हणजे? आनंद आहे आनंद. ओके ओके धन्यवाद. नाव काय आहे त्या बैलांची? हा बैलांची एकाच भारत नाव आहे आणि एकाच सोने. सोने. सोन्या. सोन्या. भारत आणि सोन्या. हा. हे बघू शकतो आपण. भारत आणि सोन्या आहेत इथे. धन्यवाद. एक आपल्याला बाबा दिसत आहेत पुढे जाताना. त्यांना एकदा आपण विचारूया. बाबा कुणीकडे निघाला तुम्ही? रेवण सिद्ध म्हणजे मूळ स्थानाकडे का? मूळ ठाणा. म्हणजे काय आहे तिथे? काय संन्यासाचं ठिकाण आहे रेवणनाथांचं. म्हणजे कुठून आलात तुम्ही? आणि आले असेल मग उलट्या मार्गाने. ओके ओके. म्हणजे काय करता तुम्ही नक्की? काय नाही संन्यास म्हणजे संन्यास दुसरं काय. म्हणजे तुम्ही दिवसभर म्हणजे काय करत असता? दिवसभर काय गुरुचा आनंद घेत असतो. काय
ओके ओके. लागले अहो मोबाईल म्हणजे आमचं युट्यूबचं एक चॅनल आहे, त्यासाठी आम्ही फक्त एक व्हिडिओ बनवायला लागलोय. तर तुम्ही असं मोबाईल वगैरे वापरत नाही का? नाही आम्हाला कशाला संदेशाला लागतो. मग तुम्ही म्हणजे फक्त भक्ती एवढंच हे करता का? फक्त हेच. पण सध्या असं झालेलं आहे की मोबाईलची वगैरे गरज पडते, कारण माणसाला पैसे वगैरे कमवण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. तू स्वार्थ आला त्याचं आपल्याला काय करायचं. मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे? काय नाही न स्वार्थी तो निराधार. हां हां, पण जगण्यासाठी पैसा पण महत्वाचा आहे. पैसा महत्वाचा पण काय करायचं पैसा नेऊन काय करायचं आणि पैसा कमवून काय करायचं. त्याचा वापर जर व्यवस्थित दुसऱ्या लोकांना ज्यांना कमी पैसा आहे, ज्यांना जाणं लोक जे गरीब लोक आहेत ते त्यांचा उद्धार करावा. ओके. त्यांना मदत करावी. माणसाची माणसाला मदत करावी. माणसाचा जन्म माणसापासून जन्म होतो तर माणसानं माणसाचा धर्म पाळावा. बरोबर बरोबर आहे. आम्ही गुरुच्या यामध्ये असतो. गुरु भक्ती करतो. सर्व जग हे आपलं आणि जगाचे आपण अशी सगळ्यावर आवड करत आम्ही चित्त करत असतो. म्हणजे भगवान शंकरांची तुम्ही भक्ती करता का? भक्ती महादेवाची भक्ती आहे आमची, शंभोची. बरोबर. ते आम्ही महादेवाचे जसं ओम नमः शिवाय, जगाचे तू माता, जगाचा करता करिता तू आणि जगाचा सांभाळणार तू. अजून आमचे काही चॅनल बघणारे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांच्यासाठी त्या लोकांनी संदेश म्हणजे त्याने कसं आहे की जो संन्याशानं शब्द वापरलाय त्या पद्धतीने त्याने राहावं. दुसऱ्याचा वाईट बघून दुसऱ्याला मदत करावी, त्याला त्याचा फायदा आनंद द्यावा. ओके. ह्या चॅनलच्या लोकांनी सुद्धा लोकांचा मदतीचा मार्ग आणि लोकांना आनंदाचा मार्ग म्हणजे करावा. ज्यांनी ऑलरेडी पैसे कमवून ठेवलेले आहेत तर त्यांनी गरिबांना मदत करावी आणि मदत त्यांचं करावी. राहणीमान सुधारावं असं म्हणायचं. सुधारावी. त्यांना कपडा पुरवावं, सर्व पुरवावा. त्यांच्या ज्या म्हणजे जीवनात मूलभूत आनंद, गरजा आहेत. त्यांच्या बी जीवनात आनंद द्यावा आणि आपल्या बी जीवनात आनंद घ्यावा. ओके ओके. म्हणजे असं तुम्ही स्वतःही आनंदी आहेत आणि ज्या लोकांनाही आनंदी बघायला मिळावा असं तुम्हाला वाटतं. हो. खरंच छान वाटलं तुम्हाला भेटून. ओके धन्यवाद. आणि तुम्ही बी तुम्हाला सांगायला आम्ही सांगितले असंच करा. हो हो नक्की नक्की. हा. तुम्ही सांगितलेला संदेश आम्ही नक्की फॉलो करू. Yes. आणि मला पालन करू. कुठल्या तरी म्हणजे याला चॅनलवर माहिती पडलं पाहिजे, नाही तर कोणातरी मोबाईल मध्ये मला कळलं पाहिजे. हो हो. नाही आम्ही हा ज्यावेळी व्हिडिओ नक्की पब्लिश करू ना तर तुम्हाला नक्की हे सांगू. म्हणजे मोबाईलला कुठंतरी बघायला मिळावा. नक्की नक्की मिळेल तुम्हाला. हा. आणि यात स्वार्थ करू नये आणि लबाड बोलू नये. नाही नाही अगदी बरोबर. एवढं माझं वाक्य आहे. नाही 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 बरोबर बरोबर. मला एक प्रश्न पडलाय, माणसानं लोभातून बाहेर कसं पडायचं सांगू शकता तुम्ही? त्याला गुरु भक्ती केल्यानंतर गुरुचं म्हणणं प्रवत ऐकल्यामुळं त्या लोभातनं बाहेर पडू शकतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की दिवसभर देवाची भक्ती करत राहणे म्हणजे गुरुची भक्ती. सद्गुरूची भक्ती जो कराल हा. आणि जे सद्गुरूचा तुला खरंच सद्गुरूचा विश्वास होता, जे सद्गुरू विश्वास ठेवत ते मोहातनं बाहेर पडू शकतो. म्हणजे पूर्णपणे गुरुवर विश्वास ठेवून अर्पित करण्यासारखं आहे. हा. ओके. नवऱ्यावर ज्यावेळेला सगळं विचार कर नवऱ्यावर सोडते त्यावेळेला नवऱ्याला बी आनंद वाटतो आणि बायकोला बी त्याचा आनंद व्हावा. ओके. म्हणजे जसं तुम्हाला म्हणायचंय की नवीन विवाहित मुलगी नवऱ्यावर विश्वास ठेवून स्वतःचं जीवन अर्पित करते त्या पद्धतीने आपण गुरुला अर्पित करायचं. हा. बर बर. जर विवाहाच्या पण मोहातून बाहेर पडायचं असेल तर काय बोलला तुम्ही? आलं किरंजन गुरुआदेश तिच्या बी प्रेमाच्या मोहातनं बाहेर पडते. म्हणजे काय बोला? बरोबर आहे बरोबर आहे. चालेल चालेल.